गौरव सर हा बोला. एवढ्या जमिनी खराब होत चालल्या आहेत, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आता जमिनी कशामुळे खराब होत चाललेल्या आहे हा महत्वाचा विषय आहे. बघा, आपण आता तेच पुस्तक वाचत होतो, जमिनी व पाणी व्यवस्थापन. तर आधीच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी ज्या होत्या सुपीक होत्या, त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बन वगैरे किंवा ऑर्गॅनिक खतांचा वापर जास्त करायचो. शेणखत असो, गांडूळ खत असो, किंवा तुमचं लेंडी खत असो, किंवा आपलं शेळींचं खत असो, किंवा इतर जनावरांचे खत आपण आपल्या शेतीमध्ये वापरत होतो. त्यामुळे काय होती, आपली जमीन सुपीक राहायची, त्याला जे एन्झाईम्स पाहिजे ते एन्झाईम्स मिळायचे, ज्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये असायला पाहिजे त्या उदरनिर्वाह करायसाठी जमिनीचे, ते सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल राहायचं. आता काय होत आहे, आपण गेल्या 15-20 वर्षापासून आपण काय करतोय, रासायनिक शेतीवर आलो आहे. तर रासायनिक शेतीमुळे काय होतंय, उत्पन्न जर तुमचं सुरुवातीला वाढलं, पण आताचे जे उत्पन्न आहे ते पूर्ण घटत चाललेलं आहे आणि जमिनीची पोत पूर्ण खालावलेली आहे. त्याकरिता आपल्याला जमिनीची जर सुधारणा करायची आहे तर अजून आपल्याला ऑर्गॅनिक खतांवर यायचं आहे, शेणखतांवर यायचं आहे. त्यामध्ये कुठले कुठले खत वापरायचे किंवा कुठल्या स्टेजला वापरायला पाहिजे ते पण गरज आहे. तर आजची शेती जी आहे हे टेम्परेचर म्हणजे वातावरणावर डिपेंड झालेली आहे. कारण आता टेम्परेचर असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, हा टायमिंग नाही आहे, कधी पण पाऊस येतो. ऊन कमी जास्त होत आहे. थंडी याच वर्षी पडली, 3 वर्षापासून गेल्या थंडी नव्हती. म्हणजे ऋतू पण पूर्णपणे बदललेला आहे. त्याकरिता आपल्याला काय करायला लागेल, जमिनीचं नियोजन कसं करायला पाहिजे. जमिनीचं नियोजन करण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. त्या माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला माहिती होईल जमिनीचं आरोग्य कसं आहे, नेमकं त्या जमिनीमध्ये काय म्हणजे त्या जमिनीमध्ये काय टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, पीएच किती आहे, त्या जमिनीचा ईसी किती आहे, NPK हे किती प्रमाणात आहे, मायक्रोन्युट्रिएंट्स किती प्रमाणात आहे, सेकंडरी ग्रेड किती प्रमाणात आहे. म्हणजे जमिनीची पोत आपल्याला माहिती होईल की किती जमिनीमध्ये शिल्लक आहे. त्याकरिता आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला ते माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये त्या माती परीक्षणानुसार ते ऑर्गॅनिक खतं असो किंवा कंपोस्ट खतं असो किंवा त्या रसायनामधून ज्या गोष्टी त्यात कमतरता झालेली आहे ते भरणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमचं येणारं जे पीक आहे हे चांगल्या प्रकारचं दिसेल. नाहीतर आता असं होत आहे, ज्या भागामध्ये खतं टाकले त्या भागातलंही गवत पिवळं हिरवं म्हणजे पिवळत दिसते, आणि ज्या भागात नाही दिलं त्या भागातलं गवत पिवळत दिसते. म्हणजे आपण आधी जर 10-26-26 किंवा 20-20-0-13चा जर बॅग फेकायचो आपल्या शेतामध्ये, तर ज्या भागामध्ये खत पडलं त्या भागाचं गवत खूप मोठं व्हायचं आणि बाकी भागातलं नाही व्हायचं. पण आता कंडिशन अशी नाहीये, खत टाकू या नका टाकू, तुमचे जे गवताची किंवा पिकांची जी अवस्था आहे ते सारखीच दिसत आहे. म्हणजे आपल्या जमिनीची उचल करणे म्हणजे जमिनी उचलत नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला त्या जमिनीमध्ये काय स्टोर आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जैविक शेतीकडे 30-35% वळणं गरजेचं आहे. आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जीवाणूजन्य ऑर्गॅनिझम्स आपल्याला टाकणं गरजेचं आहे. जसं उदाहरणार्थ KSB, PSB, रायझोबियम, सुडोमोनास, ॲसिडोबॅक्टर, ट्रायकोडर्मा, सुडो अशा प्रकारच्या बॅक्टेरिया आपल्या जमिनीवर टाकायची गरज आहे. जसं आता आपल्याला त्यानंतर आपल्याला गोकृपामृत झालं किंवा डिकम्पोज बॅक्टेरिया झाल्या किंवा आपल्याला दशपर्मी अर्क झालं किंवा इतर ऑर्गॅनिक गोष्टी जसं जीवाणूजन्य स्लरी झाल्या, गुडताक बेसन याची स्लरी झाली, म्हणजे ज्या ज्या गोष्टी ऑर्गॅनिझम आपल्याला जमिनीमध्ये वाढवता येईल त्या गोष्टी करणं अति आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला ड्रिप इरिगेशन करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला मॅन्युअली टाकू शकणार नाही. ड्रिप इरिगेशन करून आपल्याला आपल्या पिकांमध्ये सुधारणा करायची आहे. म्हणजे त्याच गोष्टी ज्या गोष्टी आपण मॅन्युअली देऊ शकत नाही, कारण लेबरचा आज खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला ड्रिप इरिगेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये किती टक्के आपल्याला ऑर्गॅनिझम वाढवायचं आहे त्यानुसार आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिसेस करणं गरजेचं, तेव्हाच आपली जमीन ही जिवंत राहील. तर आपण या जमिनीमध्ये नेमकं काय आहे त्यासाठी आपण आपली जे एवढी भव्य दिव्य लॅब उभी केलेली आहे, ज्यामध्ये आपलं संपूर्ण मातीचं नियोजन केलं जाते. त्या मातीच्या नियोजनानुसार तुमच्या माती परीक्षण केल्यानंतर त्यामध्ये जे अडचणी आहे त्यानुसार आपण नियोजन देतो. त्यानंतर ते नियोजन दिल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये खूप मोठा असा फरक पडतो आणि इतर खतांचा खर्च पण कमी होतो. कारण आपण बघितलंय, 1-2 शेतकरी झाले माझे, जसे आता एक शेतकरी होते माझे, त्यांच्याकडे 7,000 झाडं संत्र्याचे आहेत. त्यांना मी माती परीक्षण झालं, त्यांचे 2 खतं कमी झाल्या कारणास्तव त्यांचे जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये असले, कारण त्यांच्याकडे 7,000 झाडं होते. टाकतो म्हटलं तर खूप मोठा खर्च झाला असता. अशाच प्रकारची आपल्या जमिनीमध्ये बचत होते आणि सोबतच त्याचे रिझल्ट पण तुम्हाला प्रॉपर मिळते, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला किती टक्के टाकायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी सर्वांनाही सांगू इच्छितो की तुम्ही माती परीक्षण चांगल्या लॅबमध्ये करणं गरजेचं आहे. आपली लॅब तर हजरच आहे, पण आपल्या पलीकडे जर तुमच्या आजूबाजूला चांगल्या प्रकारची लॅब असेल किंवा उच्च दर्जाची लॅब असेल तर तिथून तुम्ही माती परीक्षण करू शकता आणि तिथून तुमच्या मातीचा रिपोर्ट काढू शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्या इथे जर तुम्ही माती परीक्षण केलं तर आपण
लकी ड्रॉ ठेवलेला आहे, तुम्हाला खाली दिसत असेल हा लकी ड्रॉ ठेवलेला आहे. लकी ड्रॉ मध्ये आपण HTP पंप ठेवलेला आहे विथ सगळ्या इसेसरीज सोबत, म्हणजे जसं नळी वगैरे 200 मीटर त्याच्यामध्ये नळी येणार. दुसऱ्या बक्षीस ठेवलं आहे आपण त्याच्यामध्ये HTP पंप होंडाचं, ते पण क्वालिटीचं राहणार. त्याच्यानंतर आपलं ब्रश कटर ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर बॅटरी पंप ठेवलेला आहे आणि आपण फर्टिलायझर फिल्टर पण ठेवलेले आहेत. म्हणजे असे 100 लोकांना ते बक्षिसं मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही माती परीक्षण करा, सोबत बक्षिसं पण जिंका आणि आपल्या जमिनीला पण सुपीक बनवा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या संत्राविषयक मातीविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.